Hello, good morning everyone. This is Shweta Hemant Chikle. I'm a dietitian. I have done my MSc Dietetics and I'm a certified diabetic educator. So this is my next video and welcome you all to this lovely morning, friends. आणि आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे विच इज व्हेरी इसेन्शियल फॉर दीज डेज बिकॉज आज आपण बघतोय की प्रत्येक घरामध्ये ॲटलिस्ट एक व्यक्तीला तरी सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शनची साथ आहे आत्ता. सो नॉट ओनली स्मॉल किड्स बट इवन एल्डरली पीपल, young people, adults like us, everybody is falling sick, and it is very difficult to differentiate between whether this is COVID or whether it is a normal regular flu, whatever it may be. But as nutrition, nutrition is a process, it's an ongoing process. आपलं वर्षभराचं डाएट कसं आहे कसं नाही त्याच्यावरती डिपेंड करतं की आपली इम्युनिटी कशी आहे. सो देर इज समथिंग विच वी नीड टू ईट एव्हरी टाईम वेन इफ यू वॉन्ट युअर इम्युनिटी टू बी व्हेरी स्ट्रॉंग. जर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवायची असेल आपली, तर आपल्या आहारामध्ये रेग्युलर बेसिसवरती काही गोष्टी इन्क्लूड करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्याबद्दल तर मी तुमच्याशी बोलेलच, बट टुडे आय विल बी शेअरिंग वन रेसिपी विथ यू ऑल विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ गोल्डन टी किंवा हर्बल टी. आणि दिस इज व्हेरी इझी टू मेक. हे आपण घरच्या घरी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या पदार्थांपासून इझिली बनवू शकतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ही रेसिपी चालते. यू कॅन हॅव इट. ओके, सो आय एम जस्ट शेअरिंग इट विथ यू ऑल व्हेरी क्विकली. सो सी दिस आर द इन्ग्रेडियंट्स. सगळ्यात पहिले आलं. सो आलं आहे, त्याच्यानंतर दालचिनी, देन वी हॅव क्लव्स म्हणजे लवंग. आय होप यू ऑल कॅन सी इट. लवंग आहे हे. त्याच्यानंतर मिरी, ऑल राईट, आणि गवती चहा आहे हा माझ्याकडे. प्लस देर इज लिटल बिट ऑफ टर्मरिक. आता ह्या सगळे पदार्थ आपण जनरली पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये कायमच रेडी असतात. ओके, सो ही हळद आहे जी प्रत्येकाच्या किचनमध्ये आहे. एव्हरीबडीज मसाला डबा हॅज इट. देन दिस इज जॅगरी. जॅगरी अशा लोकांनी घालायची की ज्यांना डायबिटीज नाही आहे किंवा हू आर नॉट प्री डायबिटिक, अशा लोकांना जॅगरी चालेल. आपण ह्याच्यामध्ये हळदसुद्धा घालू शकतो. आपण ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स करू शकतो बऱ्याचशा गोष्टींचा. आणि त्याच्यानंतर जायफळ, ज्येष्ठ मध ह्या गोष्टीसुद्धा ॲड होऊ शकतात. त्याचबरोबर तुळशीची पानं. ऑल दिस कॅन बी ॲडेड टू द गोल्डन टी. ओके, सो हे आहे. प्लस इफ यू आर डायबिटिक देन वॉट यू शुड हॅव. सो सी आय हॅव दीज स्टीविया ड्रॉप्स विच आर इझिली अवेलेबल. तुम्ही स्टीवियाचे ड्रॉप्सच नाही बट आय बॉट इट ऑनलाईन अँड दिस इज व्हेरी व्हेरी नाईस फ्रेंड्स. याच्या ह्या एवढ्याशा बॉटलमध्ये दे से वी कॅन मेक 1000 cups ऑफ टीज. सो वी जस्ट नीड टू ॲड 1 drop ऑफ दिस स्टीविया एक्स्ट्रॅक्शन ईदर ऑर. माझ्याकडे हे स्टीवियाचे लीव्स पण आहेत. सी, सो these stevia leaves are also very sweet. This tastes 1000 times sweeter than sugar. तर ह्याचा आपण निदान 1 किंवा 2 जरी पानं ह्याच्यामध्ये उकळताना घातली पाण्यामध्ये तरीसुद्धा इट बिकम्स व्हेरी स्वीट. आणि एव्हरीबडी हू इज ऑन अ वेट लॉस डायट, हू इज ओबीज, who is a pre-diabetic or a diabetic who is not supposed to take sugar किंवा जॅगरी, अशा लोकांना सुद्धा हा कॉन्कॉक्शन किंवा हा गोल्डन टी आपण देऊ शकतो. अँड वेन वी बॉईल ऑल दीज थिंग्स टुगेदर इन वॉटर, आपण 1 ग्लास किंवा 2 कप 3 कप त्या प्रमाणामध्ये पाणी घेऊन ह्याच्यामध्ये हे सगळे 1-1 2-2 हर्ब्स टाकायचे आणि वी जस्ट बॉईल इट अँड सी दिस इज वॉट इट कम्स आउट टू बी. दिस इज द गोल्डन. आणि ह्याच्या खालती जे तुम्हाला दिसतंय दिस इज हळद. ही हळद इथे सेटल झाली आहे. बट देन इफ यू गिव्ह दिस टी, आता ह्या सीझनमध्ये जनरली जरी आपण आजारी नसलो तरी पण आपण जनरली वी रेकमेंड की आपण कोमट पाणी प्यावं. हॅव सम वॉर्म वॉटर ऑल द टाईम. थोडीशी शिंका चालू झाली, आपल्याला असं वाटतं मुलगा आजारी पडला, लहान बाळ आजारी पडलं, सो देन गिव्ह देम वॉर्म वॉटर टू ड्रिंक. इफ यू हॅव सम इरिटेशन इन द थ्रोट, आस्क देम टू गार्गल, सॉल्ट वॉटर गार्गलिंग करायला सांगा मुलांना. त्याच्यानंतर हा कॉन्कॉक्शन जो आहे गोल्डन टी, दिस गोल्डन टी इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. ट्रस्ट मी, जरी खोकला सर्दी नसेल तुम्हाला अँड इफ यू वॉन्ट टू कीप इट ॲट बे, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला सर्दी खोकला होऊच नाही, मुलांना स्कूलमध्ये पाठवतोय आपण, एवढे इन्फेक्शन्स असतात ऑलरेडी एव्हरीवेअर, एव्हरीबडी इन द स्कूल इज स्नीझिंग, कॉफिंग, आणि आपल्याला मुलांना पटकन, लहान मुलांची इम्युनिटी थोडी कमी असते, सो मग ते पटकन हा आजार पकडतात. सो त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा हर्बल टी त्यांना इझिली देऊ शकतो. आणि एव्हरीबडी लव्ज इट. ह्याला कोणी नाही म्हणू शकत नाही कारण की ह्याच्यामध्ये गूळ आहे. लहान मुलांसाठी बनवाल तेव्हा त्यांना तुम्ही गूळ घालून देऊ शकता. इफ यू आर मेकिंग इट फॉर ॲडल्ट्स लाईक समबडी हू इज ऑन अ वेट लॉस डायट, यू कॅन ॲड एनी अदर स्टीविया किंवा बिना काही स्वीटनेसचं सुद्धा तुम्ही ते असंच घेऊ शकता. त्यात ज्येष्ठ मध घातलं तर त्याची नॅचरल गोडवा त्याला येतो. ओके, other tips to keep
युअरसेल्फ हेल्दी फॉर दिस सीझन इज, जरी तुम्हाला थोडाफार सर्दी खोकला आहे असं वाटलं तर प्लीज अवॉइड बनानाज, शिया सीड्स, कोकोनट वॉटर. यू हॅव टू अवॉइड थिंग्स विच कॉज कफ आणि ज्याच्याने तुमची बॉडी थंड पडेल अशा गोष्टी आपण घ्यायच्या नाही आहेत. फॉर एक्झाम्पल काकडी घेऊ नका. शिया सीड्स नारळ पाण्याने पण आपली बॉडी थंड होते. दीज आर कूलंट्स, सो डोंट हॅव दॅट. ओके, बट समथिंग विच विल कीप युअर बॉडी वॉर्म फ्रॉम विदिन. आणि ऑलवेज रिमेंबर की तुम्हाला रेनबो प्लॅटर घेणं अतिशय आवश्यक आहे. बिकॉज यू नो वाय प्लांट्स डोंट फॉल सिक इन एनी सीझन, कारण की त्यांच्यामध्ये जे फायटोकेमिकल्स आहेत, फोटोसिंथेसिसच्या वेळेस त्यांना क्लोरोफिल लागतं. ग्रीन, येलो, रेड व्हेजिटेबल्समध्ये जे काही पिगमेंट्स आहेत, दोज आर द फायटोकेमिकल्स विच हेल्प देम फाईट एनी काइंड ऑफ डिसीज. सो म्हणून आपण असं म्हणतो की नॅचरल प्लॅटरमध्ये रेनबो प्लॅटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही बीटरूट्स घ्या, गाजर घ्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहारात ठेवा, मूग मटकी ठेवा फॉर प्रोटीन्स. ओके, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशा लोकांनासुद्धा हे खूप अतिशय आवश्यक आहे. सो एनीबडी हू थिंक्स दॅट यू आर ऑन अ लो इम्युनिटी, दिस गोल्डन टी इज रिअली गोइंग टू हेल्प यू. सो हा निदान एक 100 ml डेली टिल द टाईम वी हॅव दिस कोल्ड क्लायमेट अराउंड. जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत आपण हा चहा रेग्युलरली तुमच्या आहारात ठेवा आणि आय होप दिस विल हेल्प यू. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गो अहेड अँड सबस्क्राईब माय चॅनल. And my mobile number is 9970780125. Get in touch with me for any diet related queries. किंवा तुम्हाला डाएट कन्सल्टेशन हवं असेल, प्लीज गेट इन टच विथ मी. And have a nice day everyone. Bye bye.